हालेलुया 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 धन्यवाद यीशु परम पवित्र संस्काराला हालेलुया 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 धन्यवाद यीशु हालेलुया परम पवित्र संस्काराला हालेलुया धन्यवाद यीशु हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया अपने जोरदार तालियां यीशु ने हालेलुया हालेलुया धन्यवाद यीशु हालेलुया प्रियानो देवाचे वचन आपल्याला सांगत आहे आपण गुलामगिरीचा आत्मा पत्करलेले लोक नाही आपण लेकरं आहोत प्रेज द लॉर्ड रोमकरास लिहिलेले पत्र 8वा अध्याय 14 पासूनचे वचन आता आपण ऐकूया कारण जितक्याना देवाचा आत्मा चालवित आहे तितके देवाचे पुत्र आहेत हालेलुया हालेलुया ज्यांच्यामध्ये पवित्र आत्मा कार्य करत आहे पवित्र आत्मा ज्यांना चालवत आहे ते लोक देवाचे पुत्र आहेत पुत्री आहेत हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया त्यासाठी आपण पश्चाताप करतो त्यासाठी आपण कुंसार करतो त्यासाठी आपण पाप निवेदन करतो हालेलुया त्यासाठी आपण प्रायश्चित्ताचे जीवन जगतो त्यासाठी आपण त्याग कृत्य करतो हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया हालेलुया जितक्यांना पवित्र आत्मा चालवत आहे ते सर्व देवाची लेकरं आहेत हालेलुया पुढचे वचन कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही हालेलुया भीती जितके लोकांना भीती वाटत आहे हालेलुया देवाचे वचन सांगत आहे तुम्ही अजून देवाला ओळखलं नाहीये मला घबराहट होत आहे मी घाबरतो म्हणून ते कोणी बोलत आहे हालेलुया तुम्ही अजून तुमच्या देवाला ओळखलं नाहीये तुम्ही कुठेतरी गुलाम आहे तुम्ही अजून पुत्र बनलेले नाही हालेलुया हालेलुया बप्तिस्माच्या दिवशी बप्तिस्माद्वारे तुम्ही पुत्र आणि पुत्री झालेला आहे हालेलुया तुम्ही जेव्हा घाबरत आहे तुम्ही गुलाम बनत आहे हालेलुया 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 आपण गुलामगिरीचा आत्मा नाही तर बापाचा एकुलता एक पुत्राचा जो आत्मा आहे तो आत्मा हालेलुया पुत्र जो देवोत्सव जगलेला आहे त्या पुत्राचा आत्मा तुम्ही स्वीकार केलेला आहे हालेलुया येशू प्रभू क्रूसावर सुद्धा जयोत्सव जगलेला आहे म्हणून कळसीकरास लिहिलेल्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया जगामध्ये जे कोणी सत्यासाठी उभं राहत आहे ते लोक गुलाम नाही सत्याठाई जे कोणी उभं राहत आहे ते लोक ज्ञानी असलेल्या परमेश्वराबरोबर एक होणारे लोक आहेत परम पवित्र संस्काराला हालेलुया हालेलुया कोणाच्या तरी करणीबद्दल तुम्ही आज घाबरत असेल तर तुमच्या देवाला तुम्ही ओळखलं नाही म्हणून तुम्ही स्वतःला पण ओळखलं नाही परम पवित्र संस्काराला हालेलुया हालेलुया लूका शुभवर्तमान 10वा अध्यायातील 19वा वचन लूका शुभवर्तमानातील
10व्या अध्यायातील 19 वचनाद्वारे पवित्र आत्मा आपल्याला सांगत आहे. हालेलुया. हालेलुया. पहा, मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडविण्याचा, सापाला, विंचूला, जे तुम्हाला दंश करणार आहे, तुमच्या अंगाला विष देणार आहे. हालेलुया. त्याला तुम्ही घाबरायला पाहिजे. हालेलुया. त्यांना तुम्ही आता पुढे घाबरायची गरज नाही. मी त्यांच्यावर तुम्हाला अधिकार दिलेला आहे. हालेलुया. पुढच्या वचन ऐकूया. व शत्रूंच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. शत्रू जवळ जेवढे हत्यार आहे त्या सगळ्या गोष्टीवरती तुला मी एक अधिकार देते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुला त्रास देणारे लोक त्रास देण्यासाठी काहीतरी वापरणार. हालेलुया. तुझ्यावर कोणतरी बंदूक चालवलं तर त्यावरती असलेला अधिकार देवाने तुला दिलेला आहे. तुला कोणतरी दगड मारत असेल तर त्यावरती देवाने तुला अधिकार दिलेला आहे. हालेलुया. शत्रूचा कोणत्याही हत्यार तुझ्यावर चालणार नाही. यापेक्षा मोठा कुठल्या अभिवचन कोण कोणाला द्यायला राहिलेला आहे? तुम्ही कोणाला घाबरताय? कशाचा तुम्ही भीती बाळगताय? हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, फक्त देवाचे भय बाळगायचं. देवाचा भय बाळगणं गरजेचं आहे. तुझं अंधकरण त्याला दिसत आहे. तुझ्या लपण्याचं सगळे ठिकाण त्याला ठाऊक आहे. तुझे सगळे रात्र, तुझे सगळे दिवस त्याला ठाऊक आहे. त्याच्यापासून कोणालाही लपवता येत नाही. फक्त त्याचा मात्र भय धरा. त्याचा भय धरणारे लोक स्वातंत्र्याचा जीवन जगणार. त्यांचा चेहरा आनंदमय होणार. हालेलुया. देवाच्या कोणत्याही एका लेकराला देवाने या जगामध्ये पितृपणाचं जीवन जगण्यासाठी ते पाठवलेले नाही. तुमच्या हृदय ठीक आहे तर तुम्ही आनंदाचा, स्वातंत्र्याचा, देवाच्या कृपेचा जीवन जगा. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. शैतानाचं काम आहे तुम्ही घाबरावं, तुम्ही भिवून बसावं, तुम्ही मागे पडावं. हे शैतानाची इच्छा आहे. अनेक नर्स लोकांना पवित्र आत्मा आशीर्वादित करत आहे. काही लोकांच्या मध्ये भरपूर चांगुलपणा आहे, तरी प्रभू सांगत आहे चांगुलपणा बरोबर तुझ्यामध्ये जे वाईट आहे ते पण मला दिसून येत आहे. तू पश्चाताप कर, देवाजवळ प्रार्थना करा. माझ्यामध्ये थोडासा जे गाणारापणा आहे, जे अशुद्धपणा आहे, देवा ते दूर करून दे, मला अधिक शुद्ध कर. परमेश्वराची कृपा तिघांना भेटत आहे. तिघे स्त्रिया जे नवऱ्याच्या जीवनाबद्दल रडत बसलेल्या आहेत, त्या तिघे स्त्रियांना प्रभू आज आशीर्वादित करत आहे. काही पुरुषांना प्रभू सांगत आहे
तुम्ही स्त्रियांच्या विषयी घाणेरडे शब्द इकडे तिकडे वापरलेला आहे त्याबद्दल पश्चाताप करा. कोणाला तरी उलटी वारंवार होत आहे, मळमळण्याचा त्रास वारंवार होत आहे, अशा काही लोकांना प्रभू आता स्पर्श करत आहे. एक बहीण खूप लाचारी झाली आहे, तिच्या कोणी ऐकत नाही. पवित्र आत्मा तिला सांगत आहे, तू अधिक शुद्ध हो, अधिक लीन हो, अधिक नम्र हो. हालेलुया. तुझ्या वतीने मी स्वतः उभा राहील असे प्रभू त्यांना सांगत आहे. प्रार्थनामय जीवन जगणारा एक विधवा स्त्री आहे जी कदाचित हे वचन आज ऐकत आहे. पवित्र आत्मा त्या बहिणीला आशीर्वाद करत आहे. तिच्या चांगल्या कार्यामध्ये प्रभू त्या बहिणीला आशीर्वाद देत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.